निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। जटाधारं पाण्डुरङ्गं शूलहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देव दत्तात्रेयमहं भजे। ॐ दिगम्बराय विद्महे अग्निपुत्राय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्। दत्तप्रभू येत आहेत। दत्तलहरी जाणवतायत गुरुदेव। गुरुवार शुभम भवतु। शुभम भवतु। मी इथे आलो त्याला कारण आहे। इथल्या लोकांमध्ये संभ्रमाची परिस्थिती आहे गुरुवार। तो संभ्रम तुम्ही दूर करायचा आहे। आज्ञा करा गुरुदेव। या गावात एकाच देवतेला मानण्याचा नियम इथल्या एका अज्ञानी माणसाने केला आहे। सगळ्यांना हे समजायला हवं। इथे साक्षात विष्णूंनी मत्स्य रूप घेतलं, वराह रूप घेतलं, कूर्म अवतार घेतला। इथे आपण प्रत्येक प्राण्यात, झाडात परमेश्वर पाहतो। जो भाव तसा परमेश्वर दिसतो। कोणाला काली दिसते, कोणाला कृष्ण दिसतो। चराचरात परमेश्वर मानतो, म्हणून अनेक देव देवी देवता आहेत आपल्याकडे। सर्वम खलविंदम ब्रह्मासी। आणि भेद ज्याच्या मनात आहे त्याला हे समजणार नाही, म्हणून तो भेद दूर करा। होय गुरुवार। नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रभात। नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रभात। अद्भुत चैतन्य रूप विहरति चराचरात। दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो एक नाद व्यापुनी त्रिभुवन। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो। ओम नमः अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुवार, या सगळ्या परिस्थितीमध्ये मला एक मार्ग दिसतो आहे। मी तो तुमच्या समोर मांडतो। तुम्ही आदेश दिला तर त्याप्रमाणे पुढे जातो। सांग मच्छिंद्र। या गावामध्ये सर्वप्रथम परमेश्वराच्या अशा स्वरूपाची ओळख करून द्यायला हवी जी सगळ्यांना जवळची वाटेल। आता श्रीकृष्ण जन्माष्टमी जवळ आली आहेच, आणि श्रीकृष्ण हे सगळ्यांच्या हृदयाच्या जवळ आहेतच। त्यामुळे गावातल्या सगळ्यांना घेऊन श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा असा माझा विचार आहे। ही कल्पना उत्तम आहे। हे प्रभू, या उत्सवाबरोबरच कृष्णचरित्रही लोकांना सांगावं अशी कल्पना आहे, जेणेकरून ते लोक त्या जगत पालकाशी जोडले जातील।
माझा आशीर्वाद आहे. शुभम भवतु. गिरनारला जात गुरुदेव ब्राह्म मुहूर्त होय. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. ॐ नमः शिवाय. अहो, मला असं वाटतं की आपण महाराजांना भेटायला हवं. श्रीपादचं तिकडे न जाणं महाराजांना आवडणार नाही. त्यांना राग येण्याआधीच मी त्यांच्याशी बोलतो. पिताश्री, त्याची काही आवश्यकता नाही. आपण काही चुकीचं केलेलं नाही. अरे श्रीपाद, पण काहीही झालं तरी ते या प्रांताचे राजे आहेत. आई, त्यांनी ज्या अहंभावाने मला बोलवलं ते योग्य नाही. आणि तुला ठाऊक आहे, अहंकार सर्व नाशाकडेच नेतो. अरे नेऊ दे श्रीपाद, पण त्या अगोदर आपण आपली बाजू तर मांडू. होय बोपण्णा, मी व्यवस्थित बोलतो त्यांच्याशी. आलोच मी. परमेश्वरा, काही विघ्न यायला नको म्हणजे झालं. आजी, काळजी करू नकोस. काही विघ्न येणार नाही. मी आहे ना. प्रणाम महाराज. आपली ओळख? महाराज, हे श्रीपादचे वडील. आपण श्रीपादला बोलावणं पाठवलं होतं, तो आला नाही. त्याविषयी बोलायला आलोय. श्रीपादनं बोलण्यासारखं काही शिल्लकच ठेवलं नाही. श्रीपादच्या मनात आपल्याबद्दल राग नाही. तो केवळ स्वतःहून यायला नाही म्हणतोय. हा खुद्द महाराजांचा आणि राजगादीचा अवमानच आहे. माझं म्हणणं समजून घ्या महाराज. आपण बस. आमचा श्रीपादवरचा राग वाढण्याआधी आपण इथून निघून जावं. अहो, काय म्हणाले महाराज? महाराज आपल्यावर नाराज आहेत. सध्या महाराजांना त्यांच्या पदापुढे काही दिसत नाही. भगवंताचं दर्शन हवं असेल तर आपलं पद, प्रतिष्ठा बाजूला ठेवावी लागते. प्रभू, मग त्यानंतर पुढे काय घडलं? त्या स्त्रीसोबत जी भेट झाली ती फार निर्णायक होती. स्वामी, तुम्हाला असं वाटतं का की मला तुम्हाला भेटावंसं वाटत नसेल? मला हे तुम्हाला पाहण्याची इच्छा आहे, पण एक प्रकारे ही आपली परीक्षाच आहे. 12 वर्षांचा काळ आपल्याला असाच व्यतीत करायचा आहे. त्यातला काही काळ गेलाय. त्यातील उरलेल्या काळानंतर
आपण पुन्हा कैलासात एकत्र असू. मधल्या काळातील ह्या विरहामुळे आपले प्रेम आणखीन तेजस्वी होणार आहे. तुम्ही इथे का आला आहात? तुला भेटायला आलो आहे. आपण तर वचन दिलं होतं येणार नाहीत म्हणून. माझ्या मनातील भावना तुला बोलून दाखवायच्या आहेत. मी सांगितलं होतं तुम्ही इथं आलेलं मला आवडणार नाही. तुम्हीही ते मान्य केलं होतं. तुमचा शब्द तुम्ही मोडला आहे. मी ठरवलं होतं, परंतु माझ्या मनात सतत तुझेच विचार येत आहेत. अवश्य आपले गतजन्मीचे ऋणानुबंध आहेत. मला त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. असं काहीही नाही. तुम्ही कृपा करून इथून निघून जा. तू म्हणतेस तर मी आता निघूनही जाईल, पण माझे मन मला परत इथेच घेऊन येईल. त्याचे कारण मला कळत नाही. माझ्या मनाला तुझा सहवास हवा हवासा वाटतो आहे. हे तुम्ही काय बोलत आहात? क्षमा असावी. माझ्या मनातील तरंग शब्दांचे रूप घेऊन बाहेर पडत आहे, आणि हे तरंग निर्माण होत आहेत हे तुला पाहूनच. मला पाहून? तुमचा विवाह तर झाला आहे ना? होय. कुणाशी? पार्वतीशी. मग पार्वतीशी विवाह झालेला असताना तुम्ही मला भेटायला का आला आहात? तुमच्याकडून पातक घडले आहे. तुम्हाला याची कल्पना आहे का? तुम्ही इथे आला आहात ही तुमच्याकडून घडलेली मोठी चूक आहे. मला मान्य आहे, माझ्या हातून चूक घडली आहे. स्वामी, तुमच्याकडून चूक घडली नाही. मीच पार्वती आहे, पण तुम्हाला त्याचं विस्मरण आहे. यासाठी तुम्हाला दंड करावा लागेल. तुम्ही चुकला आहात, त्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल. हे स्त्री, माझ्या मनात काम उत्पन्न झाला आणि मी इथे आलो. हे घडायला नको होतं. मी शिक्षा भोगायला तयार आहे. शिक्षा म्हणून मी तुम्हाला जे मागेल ते तुम्ही मला द्या. तू म्हणशील ते तुला मिळेल. तुमच्या अंगावर असणारा शृंगार, आभूषण एक एक करून मला द्या. सर्वप्रथम तो त्रिशूल इथे ठेवा. तुमच्या कंठाभोवती असलेली नागदेवता द्या. शैली, शृंगी या घंटा द्या.
पायातील तोडा द्या. चंद्र द्या. आता तुम्ही इथून निघून जा. हीच तुमच्यासाठी शिक्षा आहे. प्रभू, आपल्याला जी शिक्षा झाली ती आपण स्वीकारली, परंतु आपल्या जवळील सगळं काही दिल्यानंतर सुद्धा आपण राहिलत कसे? मी एकटाच बसलो होतो. माझ्याकडे खरंच काही नव्हतं. माझ्या मनात विचार आला की माझ्या मनात जो काम उत्पन्न झाला त्यानेच माझा घात झाला. परंतु प्रभू, मला हे पटतच नाहीये की आपल्याकडून असं काही होऊ शकतं. आपण आणि माता पार्वती अभिन्न आहात. माझ्याही मनात हे कोडं होतंच, परंतु मला त्याचं उत्तर मिळालं. माझ्याकडून कोणतीही चूक घडली नाही, कोणताही प्रमाद घडला नाही. याचा अर्थ काय प्रभू? ऐक, तू का आली आहेस? तू सांगितलेली शिक्षा मी स्वीकारली आहे. शिक्षा व्हावी अशी कोणतीही चूक तुमच्याकडून घडली नाहीये. कोणताही प्रमाद घडलेला नाहीये. माझी अर्धांगिनी पार्वती असताना मला तुझ्याबद्दल आकर्षण वाटणं हा प्रमादच आहे. तुम्ही अद्यापही मला ओळखलं नाही का? नाही. आधी तुम्ही ही आभूषण धारण करा. चंद्रघंटेति पुष्मांडेति चतुर्धकं पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता. कोण आहेस तू? पार्वती,